यावर्षी होणाऱ्या 3 मार्च 2026 रोजी भारतामध्ये ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. भारताबरोबर हे ग्रहण पूर्व आशिया, जापान, रशियाचा मध्य आणि पूर्व भाग, ऑस्ट्रेलिया, ग्रीनलँड, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिक प्रदेशामध्ये दिसेल. हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित आहे. त्याच्यामुळे भारतात कुठेही तुम्ही या ग्रहणाला होताना पाहू शकत नाही. या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य तुम्ही बघू शकत नाही. भारतामध्ये गुजरात, राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, गांधीधाम या प्रदेशामध्ये सायंकाळी 6:48 पर्यंत सूर्यास्त आहे. म्हणूनच या प्रदेशामध्ये ग्रहण दिसणार नाही आणि म्हणूनच या प्रदेशामध्ये ग्रहणाचे कोणतेच नियम पालन करण्याची गरज नाही. ग्रहणाचा पुण्यकाळ सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत आहे. वेधारंभ हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध आहेत. याच्यामध्ये बाळ, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेदकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध इत्यादी नित्यकर्मे करता येतील. सायंकाळी म्हणजेच सूर्यास्तापर्यंत झोप घेणे व इतर कामे करता येतील. त्यानंतर मोक्षापर्यंत ही कर्मे करू नयेत. ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:20 आहे. संमिलन हे दुपारी 4:34 आहे. मध्य हे 5:04 आहे. संमिलन हे 5:33 आहे आणि मोक्ष हे 8:48 आहे. ग्रहणाचे राशीफल: मिथुन, तुळा, वृश्चिक, मीन यांना शुभफळ आहेत. मेष, कर्क, धनु, कुंभ यांना मिश्र फळ आहेत. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर यांना अनिष्ट फळ आहेत. ज्या राशींना अनिष्ट फळ आहेत त्या राशीच्या व्यक्तींनी किंवा गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. आपल्या अशाच माहितीसाठी आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा. तोपर्यंत नमस्कार.